सौरभ भैरे, राहुल कहार पहिलं षटक हाताळत असताना संघाचा टीम कॅप्टन आयकॉन खेळाडू त्याची वर्णी लागली या संघामध्ये. टीम श्रीमंत समर्थ शैलेश शेडगे या संघाचे संघ मालक. एकूण 6 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. लालबाग क्रिकेट धमाका 2024 LCD 2024 14वा पर्व. या स्पर्धेचं कोणता संघ हे पर्व गाजवणार याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. मयुरेश राणे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय सौरभ भैरे. 25 मिनिटांच्या आतमध्ये इनिंग समाप्त करणं गरजेचं आहे. 12:58 झाली आहेत. पहिला बॉल राहुलचा समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवर मयुरेश राणेच्या फॅट मधून येतोय चौकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण मयुरेश राणेच्या फॅट मधून. 4 धावा धावफलकावरती. यासाठी जाणला जातो हा खेळाडू. 12.58 मिनिटं सामन्याला सुरुवात झाली आहे. सामन्याच्या पहिल्याच बॉलवरती चौका ठोकलाय मयुरेश राणेने. चांगली सुरुवात टीम लालबाग लेजेंड या संघाकडून. नाणेफेकीचा कौल देखील त्यांच्याच बाजूने लागला आणि म्हणूनच ही काय फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. राहुल कहार पुढचा बॉल. यावेळेला चांगला फटका. क्लासिक क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती 1. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. रन झाल्या धावफलकावरती 5. तंत्रशुद्ध फलंदाजी. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स पाहायला मिळत आहेत मयुरेश राणेच्या फॅट मधून. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना आपण पाहतोय राहुल कहारला. फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक पाठवलाय त्याने. रन झाले धावफलकावरती 5. 1 चौकार मयुरेश राणेच्या बॅट मधून आतापर्यंत आलाय राहुलच्या षटकामध्ये. पुढचा बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. राहुल यासाठी जाणला जातो. त्याला ठाऊक होतं की फलंदाज त्याच ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न करणारे. म्हणूनच ही काही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्याने तैनात केला. पुढचा बॉल डॉट येतोय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. 5 धावा धावफलकावरती झाल्यात. स्टेट अंपायर प्रसाद सहस्त्रबुद्धे. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर रवी पवार. मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळतात. लालबाग क्रिकेट धमाका 2024 14वा पर्व या स्पर्धेचा. पुढचा बॉल राहुल कहारचा. त्यावेळेला उलटा बॉल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक झेल पकडलाय. संपुष्टात आलाय मयुरेश राणेचा खेळ. विकेटचा होतय पतन. डीजे नवीन फलंदाज हर्षल घाडीगावकर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय उलटा बॉल या ठिकाणी हाताळला होता बॉलर राहुल कहारने. फटका चुकला मयुरेश राणेचा आणि लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आले. त्यांनी झेल पकडला आणि म्हणूनच की काय मयुरेश राणेची खेळी आता मात्र संपुष्टात आली आहे. मयुरेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षल घाडीगावकर. चांगल्या फॉर्म मध्ये तो फलंदाज हर्षल घाडीगावकर. मागच्या मॅच मध्ये देखील चांगले फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. संघाचा टीम कॅप्टन टीम लालबाग लेजंड. 5 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक या पहिल्या षटकामधील. पहिली इनिंग आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्या टीम श्रीमंत समर्थ. विनंती आहे 25 मिनिटांच्या आतमध्ये इनिंग समाप्त करणं गरजेचे आहे अथवा पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. राहुल कहारचा पुढचा बॉल. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक. सतीश भैरे आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला सलामीवीर बॅटर आहे. पुन्हा एकदा उलटा बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. थांबवलं त्या ठिकाणी सौरभला. रन मिळणार नाहीये. आता मात्र डॉट बॉल येतोय. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 5 धावा धावफलकावरती झाल्यात.
शेवटचा बॉल 5 धावा धावफलकावरती सतीश भेरे आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय हर्षल घाडीगावकरला राहुल कहार. यावेळेला देखील पुन्हा एकदा आगळा वेगळा फटका पाहायला मिळाला. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात, रन मिळाल्या बॉलवरती 1 आणि या एकेरी दाव्याच्या मदतीने षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. रन झाले धावफलकावरती टीमच्या 6, 1 गडी बाद. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती. हर्षल घाडीगावकरचा आगळा वेगळा फटका बॉल गेला गोशांकी क्षेत्रामध्ये आणि बडूनच की काय 1 धाव या ठिकाणी पंचांनी घोषित केले. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती 1 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय टीम लालबाग लेजेंड. चला स्पीडअप घ्या विनंती आहे टीम श्रीमंत समर्थ. षटक क्रमांक 2 भूपेंद्र नाचनकर षटक क्रमांक 2 हाताळत असताना 6 धावा धावफलकावरती झाल्यात. 1 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. नवीन फलंदाज आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला जो सलामीवीर बॅटर होता त्याला आता स्ट्राईक मिळाले, तो म्हणजे सतीश भेरे. पहिलाच बॉल, पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. आता मात्र रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय भूपेंद्र नाचनकरचा. षटक क्रमांक 2 च्या खेळाला देखील सुरुवात झाली. 6 धावा धावफलकावरती झाल्यात. डॉट बॉल पंचांनी घोषित केलाय. यावेळेला देखील आपण पाहतोय चांगला फटका सौरभच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक बॉलवरती येतील. दीपक शर्माने बॉल त्या ठिकाणी पकडला, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 7 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय भूपेंद्र नाचनकर. षटक क्रमांक 2 हाताळत असताना भूपेंद्र नाचनकर यांचा पुढचा बॉल 1 2 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल सुटलाय. हर्षल घाडीगावकरला मिळतंय जीवदान. काय होईल या मॅच मध्ये? चांगला बॉल हाताळला होता भूपेंद्रने. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो उलटा बॉल, बॅटची कडा घेऊन बॉल हवेमध्ये होता आणि 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत असताना झेल आपण पाहतोय सुटलाय. सोपा झेल होता. हर्षल घाडीगावकरचा महत्वपूर्ण झेल आता मात्र सुटलाय. रन झाले धावफलकावरती टीमच्या 8. 1 गडी आतापर्यंत बाद झालाय. 1.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. पुढचा बॉल सतीशसाठी.
त्यावेळेला चांगला फटका सतीशच्या बॅटमधून. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात. रन मिळाल्या बॉलवरती 2 धावा. दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 10 या आकड्यावर. त्यावेळेला देखील समोरच्या दिशेने चांगला प्रयत्न भूपेंद्रच्या माध्यमातून झालाय. त्या ठिकाणी झेल पकडण्याचा प्रयत्न होता. चांगला स्टॉप त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका 2024 14वा पर्व या स्पर्धेचं LCD 2024 क्रिकेटचा महासंग्राम. सर प्रसाद सहस्रबुद्धे द मॅन फ्रॉम डोंबिवली, थेट डोंबिवलीहून त्यांनी लालबाग गाठले आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहतोय. त्यांना साथ देत आहेत सर रवी पवार. पुढचा बॉल देखील आपण पाहतोय बॅकफुटवरती येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात आणि पंचांचा इशारा येतोय 2 धावा. दुहेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती झालेत. एक गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय टीम लालबाग लेजेंड. दुसरं षटक राहुल कहार. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक 3च्या खेळाला देखील सुरुवात झाली आहे. राहुलचा पहिला बॉल. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. धावबादची सुवर्ण संधी आहे आणि नॉट आउट. नॉट आउट. चांगला प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षकाने. डायरेक्ट थ्रो अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे टीम श्रीमंत समर्थ या संघासाठी. कारण दोन्ही संघांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पहिला सामना खेळत असताना हे पहिला सामना पराभूत झाले दोन्ही संघ.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चॅनल को सबस्क्राईब करो और बेल आयकॉन को झालेत। सर्व प्रेक्षक कैलासवासी योगेशदादा पाटील क्रीडांगणाकडे वळतायत। क्रिकेटचा प्रेमापोटी लालबाग क्रिकेट धमाका ही स्पर्धा पाहण्यासाठी बारा धावा धावफलकावरती झालेत। पुढचा बॉल यावेळेला उलटा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय राहुलच्या माध्यमातून। हा सुद्धा बॉल डॉट येतोय। चांगला प्रयत्न करत असताना आपण पाहतोय राहुल कहारला त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून। 2.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय। 12 धावा धावफलकावरती झालेत। राहुलचा पुढचा बॉल यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात। एकच धाव मिळेल। एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली। रन झाले धावफलकावरती टीमच्या 13। चांगलं षटक राहुल कहारने हाताळले। आतापर्यंत आपण पाहिलं तर त्याने 1.3 चेंडू हाताळलेत। 6 धावा खर्च केले। एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने अजूनपर्यंत मिळवली आहे राहुल कहार षटक क्रमांक 3 हाताळत असताना। शैलेश शेडगे टीम श्रीमंत समर्थ या संघाचे संघ मालक आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित। पुढचा बॉल उलटा पुन्हा एकदा पाहायला मिळाला। हा देखील बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर। पंचांचा इशारा। 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 15 या आकड्यावर। सतरा मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलाय। 15 धावा धावफलकावरती झाल्यात म्हणजेच उर्वरित अजून 8 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे। या 8 मिनिटांमध्ये अजून 14 चेंडू हाताळायचे आहेत। एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न। हा देखील बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर। गोशांकी क्षेत्रामध्ये एकच धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाईल। एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले। रन झाले धावफलकावरती टीमच्या 16। शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील। यावेळेला समोरच्या दिशेने बॉल चाललाय सीमारेषच्या पलीकडे। 4 धावा चौकार। हर्षल खाडी गावकरच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती का होईना चौकार आलाय। दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।
मनीष पवार स्टँड मध्ये जे खेळाडू बसलेत त्यांना विनंती आहे थोडं आपण मागे येऊन बसा, त्या पट्टीवरती जोर द्यायचा नाहीये. धन्यवाद. जातोय बॅचच्या दिशेने. 12 चेंडूंचा काही अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 आता तसं आपण पाहतोय साहिल पेडणेकरला 20 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी आतापर्यंत बाद झाल्या टीम लालबाग लेजेंड या संघाचा. 12 बॉलमध्ये अजून किती धावा येतील. राहुल कारच्या शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय हर्षल गाडीगावकरच्या बॅटमधून. हे प्रेक्षक आपण पाहतोय. सर्व क्रिकेटचे चाहते tenniscricket.in च्या माध्यमातून हे दृश्य टिपले जात आहेत, त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले जातात. प्रेक्षक आहेत म्हणून क्रिकेट जिवंत आहे. तुमचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. जातोय मॅचच्या दिशेने. 12 बॉल अजूनही शिल्लक आहेत. साहिल पेडणेकर षटक क्रमांक 4 हातात असताना साहिलचा पहिला बॉल ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा. वाईट बॉलच्या मदतीने एक अवांतर धाव एक्स्ट्राच्या स्वरूपातली धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 21 एसटी रक्षक संकेत राणे. पुढचा बॉल देखील आता मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 22. संकेत राणे एसटी रक्षक आहेत. टीम श्रीमंत समर्थ शैलेश शेडगे या संघाचे संघ मालक. आज मात्र कर्णधार म्हणून राहुल कहार यांची वर्णी लागली या संघामध्ये. त्याच्या नेतृत्वाखाली या संघ मैदानामध्ये उतरलाय. 22 धावा धावफलकावरती टीम लालबाग लेजंड मयुरेश राणे लवकरच माघारी पडेल. त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर हर्षल घाडीगावकरने आपल्या संपूर्ण संघाची धुरा सांभाळली. यावेळेला समोरच्या दिशेने सतीशच्या पॅटमधून बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. 2 धावा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित केल्या. 2 धावा दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 24 या आकड्यावर. थोडंसं महागडं षटक ठरलंय अजूनपर्यंत. एक चेंडू त्याने हाताळलाय. 4 धावा अजूनपर्यंत खर्च केलेत साहिल पेडणेकरने. बावीस मिनिटं झालेली आहेत. अजून 11 चेंडू हाताळायचे आहेत. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. तोपर्यंत बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. रन मिळाला बॉलवरती 1. या पुढील सामन्यात टीम रॉयल स्टॅलियन्स विरुद्ध विदिशा स्टार. रॉयल स्टॅलियन विरुद्ध विदिशा स्टार या 2 बलाढ्य संघांमध्ये हा पुढील सामना रंगेल. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती असेल या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. त्यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. रन मिळतील या बॉलवरती. 2 दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 27. साहिल पेडणेकरचं महागडे षटक. 3 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत. 7 धावा त्याने खर्च केल्या त्या षटकामध्ये. सतीश बेरे आणि हर्षल गाडीगावकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना या पुढील सामन्यात टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध विदिशा स्टार. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती आहे चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. नाणेफेकीसाठी आपण मैदानामध्ये यायचंय या पहिल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर. यावेळेला समोरच्या दिशेने चांगला फटका. बॉल चाललाय पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रामध्ये. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जातात. दुहेरी धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 29. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 2 टू गो. 3.4 चेंडूंचा खेळ संपलाय. अजून 8 बॉल शिल्लक आहेत. 29 धावा धावफलकावरती झाल्यात. साहिल पेडणेकर पुढचा बॉल. स्लोअर 1 बॉल पाहायला मिळाला. हा देखील बॉल फेकून दिलाय घोषांकी क्षेत्रामध्ये. बॅटर सतीशच्या बॅटमधून बॉल जाईल घोषांकी क्षेत्रात. एकच धाव पंचांच्या माध्यमातून. एकेरी धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. रन झाले धावफलकावरती टीमच्या 30.
30 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. पुढचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. बॉल चाललाय गोष्टांकी क्षेत्रात. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जातील म्हणजे 4 षटकांचा खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती झाल्यात. उर्वरित अजूनही शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 32 धावा धावफलकावरती झालेत. एक गडी आतापर्यंत माघारी परतलाय. मयुरेश राणे सारखा ताकदवार फलंदाज. मॅच चालू राहू दे. निर्णय आपल्याला कळवण्यात येईल. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. ते शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? दीपक शर्मा. दीपक शर्मा षटक क्रमांक 5. 32 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसले. संघाची धुरा त्याने सांभाळली, तो म्हणजे सतीश बेरे. दीपक शर्माचा पहिला बॉल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. संकेत राणेने क्या बात आहे, उत्कृष्ट झेल पकडला. शेवटच्या षटकामध्ये का होईना विकेट आली आहे महत्वपूर्ण. हर्षल गाडीगावकर बॅक टू दी पॅव्हिलियन. डीजे पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण विकेट आली आहे. दीपक शर्माने ती विकेट पटकावली आहे. एक युवोद्योन्मुख खेळाडू लालबाग परिसरातील, त्याच्याकडे क्षमता आहे. म्हणूनच काय पहिल्याच बॉलवरती त्याने हर्षल घाडीगावकरला तंबूचा रस्ता दाखवलाय. हर्षल बाद झाल्यानंतर नवीन बॅटर श्लोक जाधव. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. सतीश भैरने त्याला सांगितलंय, नवीन फलंदाज श्लोकला 5 बॉल आपल्याकडे आहेत, त्या 5 बॉल मध्ये 10 रन येऊ दे. आज कानमंत्र दिलाय. पुढचा बॉल दीपकचा. यावेळेला चांगला बॉल. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. विकेटचं होतंय पतन. बॅक टू बॅक दुसरा विकेट दीपक शर्माने पटकावलाय. श्लोक जाधव बॅक टू दी पॅव्हिलियन. महत्वपूर्ण निर्णायक षटक ठरू शकतं दीपक शर्माचं या मॅच मधील. 2 विकेट त्याने आतापर्यंत पटकावलेत. राहुल कहारने झेल पकडला. हॅट्रिकची सुवर्ण संधी या स्पर्धेतील पहिली वहिली हॅट्रिक ठरू शकते गोलंदाज दीपक शर्माच्या नावावर. श्लोक बाद झाल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशांत कडणे. सुशांत कडणे. हॅट्रिक बॉल आहे दीपक शर्मासाठी. स्पर्धेतील पहिली वहिली हॅट्रिक त्याच्या नावावरती होईल का? दीपक शर्माचा पुढचा बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न केला दीपक शर्माने. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे सरकले. 33 धावा. सूर मारण्याचा प्रयत्न दीपक शर्माच्या माध्यमातून झाला. फलंदाज धावत असल्या कारणास्तव त्याला सूर मारता आला नाहीये, म्हणूनच की काय हॅट्रिक चुकली आहे दीपक शर्माची. चांगला प्रयत्न दीपक याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटचे 3 बॉल शिल्लक. 33 धावा धाव फलकावरती. 3 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. निर्णायक षटक, महत्वपूर्ण षटक दीपक शर्माचे या संपूर्ण सामन्यातील.
डेट ओव्हरचं षटक, धावा येण्याचा प्रयत्न होतोय टीम लालबाग लेजेंड या संघाचा, पण याच षटकामध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी दीपक शर्माने केली आहे. पुढचा बॉल, बॅटर आहेत सतीश. टप्प्याचा बॉल होता, चांगला फटका सतीशच्या बॅट मधून, बॉल चालला मैदानाच्या बाहेर, पंचांचा इशारा. 2 धावा. दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 35 या आकड्यावर, 35. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक. या 2 बॉलमध्ये अजून किती धावा येणार? सतीश बेरे वैयक्तिक खेळतोय 12 बॉलमध्ये 17 धावांवर. यावेळेला देखील चांगला बॉल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्यांच्याकडून चूक झाली आणि बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात, पंचांचा इशारा. 2 धावा. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 37 धावा, 37. 37 धावा धावफलकावरती. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका 2024 LCD 2024 14वा पर्व. या स्पर्धेचा शेवटचा बॉल हवेमध्ये आहे. स्वतः दीपक शर्मा बॉलच्या खाली, झेल पकडलाय, विकेट आली आहे. महत्वपूर्ण षटक दीपक शर्माने हाताळलं. शेवटचं षटक होतं महत्वपूर्ण, डेट ओव्हरचं षटक, आणि या षटकामध्ये दीपक शर्माने अवघ्या धावा खर्च केल्या आहेत 5 आणि महत्वपूर्ण 3 विकेट त्याने पटकावले. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 37, म्हणजे 30 बॉल, आणि या 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे टीम श्रीमंत समर्थ. या पुढील सामना असेल टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध विदिशा स्टार. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण त्वरितच पटांगणामध्ये या मैदानामध्ये यायचे. टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध विदिशा स्टार, दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती असेल. रॉयल स्टॅलियन विरुद्ध विदिशा स्टार, पार्थ सावंत आणि अमित महाडेश्वर. विनंती असेल दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना त्वरितच आपण मैदानामध्ये या. मान्यवरांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण, लालबाग क्रिकेट धमाका 2024 14वा पर्व. गेली 14 पर्व आयोजन समितीने खूप सारी मेहनत घेतली आहे. 14वा पर्व यशस्वीरित्या संपन्न होते याच मैदानामध्ये, याच पटांगणामध्ये. गेली 14 वर्ष आपण खेळतोय, प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय, क्रिकेटचा आनंद घेतोय. माननीय श्रीकांत मालपेकर, विनंती असेल आपण देखील मैदानामध्ये या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. माननीय श्रीकांत मालपेकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. रॉयल स्टॅलियन विरुद्ध विदिशा स्टार या 2 बलाढ्य संघांमध्ये हा नाणेफेकीचा कौल होतोय. रॉयल स्टॅलियन विरुद्ध विदिशा स्टार या पुढील सामना मॅच क्रमांक 6 या संपूर्ण स्पर्धेतील. एका बाजूला आहेत पार्थ सावंत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अमित महाडेश्वर. चांगला प्रयत्न अमित महाडेश्वरने मागच्या मॅच मध्ये केला, त्याला अपयश आलं. माननीय श्रीकांत मालपेकर, आपलं सहर्ष स्वागत आहे लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये आलेत. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर अमित महाडेश्वर आहे आणि दुसऱ्या बाजूला पार्थ सावंत. साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालाय. नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजे टीम रॉयल स्टॅलियनच्या बाजूने. विनंती असेल अमित महाडेश्वर आपण आपला निर्णय त्वरितच करा. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. रॉयल स्टॅलियन वॉन द टॉस, सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. não tomo pra dançar.
श्रीमंत समर्थ 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. ऑन स्क्रीन आपण पाहतोय टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून हे सर्व प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत आहेत. प्रेक्षक आपण पाहतोय दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या प्रेमापोटी. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी देखील दिल्यात या स्पर्धेला. क्रिकेटवरचं प्रेम सातत्याने त्यांचं देखील दिसून आलंय. इंटरनॅशनल क्रिकेट ते रोजच पाहतात. आज मात्र टेनिस क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी हे सर्व प्रेक्षक कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये आलेत. तुमचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्त. लालबाग क्रिकेट धमाका LCD 2024 14व पर्व या स्पर्धेचं. मॅचला सुरुवात करा. तीस बॉल जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. टीम श्रीमंत समर्थ विरुद्ध चालू असलेला सामना आपण पाहतोय. लालबाग लेजेंड हा संघ. पंचवीस मिनिटांच्या आतमध्ये मॅच संपवणं गरजेचं आहे. लालबाग लेजेंड विरुद्ध आपण पाहतोय चालू असलेला सामना श्रीमंत समर्थ. 30 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे 38 धावांची. तीस बॉल 38 धावांची गरज आहे. सामन्याला सुरुवात झाली आहे. मयुरेश राणे पहिलं षटक हातात असताना स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय दीपक शर्माला. नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल कहार. श्रीमंत समर्थ विरुद्ध लालबाग लेजेंड चालू असलेला सामना. 30 मध्ये 38 ची गरज. होतील का या 38 धावा पूर्ण? दीपक शर्माने चांगलं षटक हाताळलंय. निर्णायक षटक या पहिल्या इनिंग मध्ये 3 विकेट त्याने पटकावले. 5 धावा खर्च केल्या. आता मात्र फलंदाजीसाठी तो आलाय. फलंदाजी त्याला करावी लागेल दीपक शर्माला. राहुल कहार नॉन स्ट्रायकिंग एंडला.
चला सुरुवात करा मॅचला. मयुरेश राणे विनंती आहे. 30 बॉल जिंकण्यासाठी 38 ची गरज. टेनिस क्रिकेट .in सज्ज आहे या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण YouTube द्वारा. फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन मध्ये आहेत क्षेत्ररक्षक. पहिला बॉल मयुरेश राणे. पहिलाच बॉल हुक केल्या बॉलला. दीपक शर्माच्या बॅट मधून बॉल चालला मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण दीपक शर्मा यासाठी जाणला जातो हा खेळाडू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. शफल झाले, थोडेसे खाली वाकले आणि बॉलला फेकून दिला मैदानाच्या बाहेर. टेनिस क्रिकेट .in क्लीन नीट थेट प्रक्षेपण आपण पाहतोय या स्पर्धेचं. 4 कॅमेरामॅन देखील सज्ज आहेत या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दर्शवण्यासाठी. जगभराच्या आपण पाहिलं तर कोणत्याही ठिकाणाहून या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. अशी तुमची आमची सगळ्यांची लाडकी लालबाग क्रिकेट धमाका 2024 ही स्पर्धा. पुढचा बॉल. यावेळेला पंचांकडे अपील उचलून धरली आहे. अपीलला दिली आहे दाद. दीपक शर्मा बाद. विकेटचं होतंय पतन. डीजे प्लम लेग बिफोर द विकेट. प्लम LB या ठिकाणी पंचांना आढळला आणि म्हणूनच ही काही दीपक शर्माची महत्वपूर्ण विकेट आली आहे. दीपक बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज साहिल पेडणेकर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय दीपक शर्माचा महत्वपूर्ण विकेट. सेलिब्रेशन आपण पाहतोय. मयुरेश राणेचं महत्वपूर्ण षटक. रन झाले धावफलकावरती 2 आणि 1 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. नवीन फलंदाज साहिल पेडणेकर. युवा उद्योन्मुख खेळाडू लालबाग परिसरातील हे सर्व खेळाडू आज मात्र सज्ज झालेत लालबाग क्रिकेट धमाका 2024 ही स्पर्धा खेळण्यासाठी. पुढचा बॉल मयुरेशचा. यावेळेला देखील बॉल हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा झेल घेण्याची सुवर्ण संधी. 1 2 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. झेल सुटलाय साहिल पेडणेकरचा. साहिलला मिळतंय जीवदान. बॉल हवेमध्ये होता. 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जात होते. झेल त्या ठिकाणी सुटला. साहिल पेडणेकरला आता मात्र जीवदान मिळतंय. राहुल कहार वरती संपूर्ण संघाची जबाबदारी आहे. टीम श्रीमंत समर्थ. त्याला थांबून घ्यावं लागेल मैदानामध्ये कारण अटीतटीची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांचा जर विचार केला तर आपला पहिला सामना खेळत असताना दोन्ही संघ पराभूत झालेत. या सामन्यामध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे. रन झाले धावफलकावरती टीमच्या 3. 27 मध्ये जिंकण्यासाठी 35 ची गरज आहे. राहुल कहार स्वतःचं नाव लिहिलेली बॅट आपण पाहतोय त्याच्या हातामध्ये. पुढचा बॉल थांबून आलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेल सुटलाय फ्लाइंग स्लिप मधून. रन मिळणार नाहीये. धावून धावा पूर्ण कराव्या लागतील. रन झाल्या 3. राहुल कहार भोपी एक ताकदवार फलंदाज टीम श्रीमंत समर्थ. शैलेश शेडगेने या खेळाडूला आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतलं. त्याच्यावरती विश्वास दाखवला. आज विश्वास साध्य ठरू शकेल का राहुलच्या माध्यमातून. यावेळेला आता मात्र अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. एक धाव या ठिकाणी पंचांनी घोषित केली आहे.
बॅटची कडा घेऊन बॉल ट्रॅव्हल झाला होता घोषांकित क्षेत्रात आणि म्हणूनच की काय एक धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 4:25 मध्ये अजून 34ची गरज आहे. शेवटचा बॉल 1 टू गो. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल मयुरेशचा. प्रेक्षक आपण पाहतोय, खेळाडू आपण पाहतोय, मॅचचा आनंद घेत आहेत. पुढचा बॉल यावेळेला एक धाव घेण्याचा प्रयत्न. धाव एक पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षक बॉलवरती जातील आणि एकच धाव मिळेल म्हणजे षटक क्रमांक 1चा खेळ संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 5. एक गडी बाद. मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे 24 बॉल शिल्लक आहेत. 24 मध्ये जिंकण्यासाठी 33ची गरज आहे. मॅच ऑफिशियल्स द मॅन फ्रॉम डोंबिवली प्रसाद सहस्त्रबुद्धे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सर रवी पवार. भारतातील नामवंत पंचांचं पॅनल या स्पर्धेनिमित्त. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वादविवाद करायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम राहील. प्रसाद सहस्त्रबुद्धे थेट डोंबिवलीहून त्यांनी लालबाग गाठलंय. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेची धुरा देखील त्यांनी सांभाळली आहे. षटक क्रमांक 2 हे षटक हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. सुशांत कडणे षटक क्रमांक 2. हे सर्व प्रेक्षक दर्दी प्रेक्षक आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती. आमचे मित्र यश पवार कालच्या मॅच मध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय. इन ॲक्शन पाहायला मिळतील टीम एस ए फाउंडेशन या संघाकडून. सुशांत कडणेचा पुढचा बॉल षटक क्रमांक 2 हाताळत असताना राहुल कहारसाठी 24 मध्ये 33ची गरज. पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत बॉलवरती येतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. रन झाले धावफलकावरती टीमच्या 6. साहिल पेडणेकर आणि राहुल कहार हे 2 फलंदाज. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती. एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. रन झाले धावफलकावरती टीमच्या 7. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. शेवटचे 22 बॉल शिल्लक आहेत. 22 मध्ये जिंकण्यासाठी 31ची गरज आहे. लास्ट 22 बॉल 31 रन्स टू विन. मॅचचं समीकरण राहुल कहार वरती संपूर्ण संघाची जबाबदारी आहे. लालबाग क्रिकेट धमाका LCD 2024 मध्ये आपण प्रवेश केलाय. LCD क्रिकेटचा धमाका आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात आणि 2 धावा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केल्यात. दुहेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 9 या आकड्यावर. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक बसलेत त्यांना पारितोषिक आलंय. जे प्रेक्षक एका हातामध्ये झेल पकडतील त्यांच्यासाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक वंशिका एंटरप्राइजेस यांच्याकडून दिलं जाईल. पुढचा बॉल यावेळेला हुक केलाय. बॉलला राहुलच्या पॅटमधून बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा. आणि या दुहेरी धाब्याच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते धावफलकावरती 11 या आकड्यावर. 11. राहुल कहार 11 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खोलवर टप्प्याचा होता. क्षेत्ररक्षक येतील. सतीश बॉलवरती. तोपर्यंत एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती 12. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 19 बॉल 19 मध्ये जिंकण्यासाठी 26ची गरज आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल आता मात्र फलंदाज बीट झालेत. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. 1 गडी बाद झालाय. मॅच समीकरण जर आपण पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 मध्ये जिंकण्यासाठी 26ची गरज आहे. शेवटचे 18 बॉल 26 धावांची गरज. पुन्हा एकदा मयुरेश राणेला आमंत्रित केलं जाईल षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी.
18 बॉलमध्ये 26 धावा कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. त्या 26 धावा कराव्या लागतील टीम श्रीमंत समर्थ या संघाला हा सामना जिंकायचा असेल तर. मयुरेश राणे 12 धावा धावफलकावरती झाल्या टीम श्रीमंत समर्थ. राहुल कहार अजूनही मैदानामध्ये त्याला साथ देतोय. साहिल पेडणेकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. 18 बॉल 26 धावा. बॉलमध्ये 26 धावांची गरज. 12 धावफलकावरती झालेत. एक गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. बॉल चांगला फटका राहुलच्या बॅटमधून. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती 13. साहिल पेडणेकर युवा लालबाग परिसरातील, त्याला फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. सामना जिंकायचा आहे टीम श्रीमंत समर्थ या संघाला. 30-30ची लढत दोन्ही संघांसाठी. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक स्वतः बॉलर आपण पाहतोय मयुरेश राणे बॉलच्या खाली. झेल आता मात्र पकडलाय. विकेट आली आहे साहिल पेडणेकर. आता मात्र माघारी परतील डीजे. नवीन फलंदाज आहेत भूपेंद्र नाचनकर. 16 बॉल आणि या 16 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून 25 धावांची गरज आहे टीम श्रीमंत समर्थ. राहुल कहार काहीतरी कानमंत्र देत आहेत भूपेंद्र नाचनकरला, कारण 16 मध्ये अवघ्या 25 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. श्रीमंत समर्थ डगआउट मधील खेळाडू आपण पाहतोय संकेत राणे यांना. सोळा बॉल 25 धावा जिंकण्यासाठी टीम श्रीमंत समर्थ. पुढचा बॉल चांगला फटका. भूपेंद्र यांच्या बॅटमधून बॉल चालल्या मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. एकच धाव. पंचांचा इशारा. एकच धाव. 14 धावा धाव फलकावरती झाल्यात. 15 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 24 ची गरज आहे. यावेळेला चांगला बॉल चांगल्या रीतीने हाताळला. आता मात्र फलंदाज या ठिकाणी बीट झाले. डॉट बॉल येतोय. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 14 बॉल आणि या 14 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 24 ची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती समीकरण वेगळं बनतंय. टीम श्रीमंत समर्थ हा संघ थोडासा बॅकफूट वरती गेलाय. यावेळेला मोठा फटका. बॅटर भूपेंद्रच्या बॅट मधून बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क. पंचांचा इशारा. 2च धावा. दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 16 या आकड्यावर. मॅचचं समीकरण शेवटचे 13 चेंडू आणि या 13 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. तेरा बॉल 22 धावांची गरज टीम श्रीमंत समर्थ. एखादा मोठा फटका. मॅच ऑन. यावेळेला मोठा फटका आलाय. पुन्हा एकदा भूपेंद्र यांच्या पॅटमधून हा बॉल जाईल घोषांकी क्षेत्रात. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जात आहेत आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 18 या आकड्यावर. आता मात्र आपण पाहतोय किक ईव्ही ड्रिंक ब्रेक स्ट्रॅटेजिक टाइम आउट 2 मिनिटाचा या ठिकाणी दिला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून.
संपूर्ण मॅच मधील ठरू शकतं, कारण 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. आमच्या मंडळाचे सल्लागार माननीय श्री रणजित एकावडे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेले. विनंती असेल रणजित साहेब, आपलं सहर्ष स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. राहुल कहार पहिलाच बॉल, पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. बॉलला पाठवलंय घोषांकित क्षेत्रामध्ये. रन स्मिथ या बॉलवरती 2. रन झाले धावफलकावर 20. 12 बॉल जिंकण्यासाठी 18ची गरज. हिटचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय बॉलला. एकच धाव मिळेल. ओव्हर थ्रो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि एकेरी धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती टीमच्या 21. 11 बॉल आणि 17 धावांची गरज. धावा. भूपेंद्र नाचनकर पुढचा बॉल, चांगला बॉल, चांगल्या रीतीने हाताळल्या बॉल हर्षलने. हा बॉल आता मात्र फलंदाज बीट झालेत. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. मॅचचं समीकरण बदललंय. 10 मध्ये 17ची गरज आहे. यावेळेला चांगला फटका, बिग हिट केलाय. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. रन स्मिथला बॉलवरती 2 आणि या दुहेरी धाव्याच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 23 या आकड्यावर. 9 बॉल जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. उपेंद्र नाचनकर 15 धावा कराव्या लागतील या मॅच मध्ये. टीम श्रीमंत समर्थ. चांगला फटका ऍक्शन रिप्ले मध्ये. चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने देखील. यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. एकच धाव मिळेल. एकेरी धाव्याच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. 24 धावा धावफलकावरती झाल्यात. मॅचचं समीकरण शेवटचे 8 बॉल जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. आठ बॉल 14 धावा जिंकण्यासाठी 24 धावा धावफलकावरती झाल्या टीम श्रीमंत समर्थ. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. पंचांकडे अपील केली आहे. इट्स नॉट आउट. प्रसाद सहस्रबुद्धे. अंपायर डिसिजन, फायनल डिसिजन. 7 बॉल 14 धावांची गरज. राहुल कहार एखादा मोठा प्रहार त्याच्या बॅट मधून येईल का? यावेळेला समोर. व्हॉट अ शॉट. आउट ऑफ द पार्क. राहुल कहारच्या बॅट मधून येतोय जोरदार प्रहार. बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय राहुलच्या बॅट मधून चौकार. काय शॉट खेळलाय राहुल कहारने. ऍक्शन रिप्ले. मगाशीच म्हटलं होतं एखादा मोठा प्रहार राहुल कहारच्या बॅट मधून येईल का, आणि तो आलाय देखील. मॅच ऑन. 6 बॉल 10 धावांची गरज. टीम श्रीमंत समर्थ यासाठी जाणला जातो राहुल कहार. ऍक्शन रिप्ले. 6 बॉल मध्ये 10 धावांची गरज आहे. 28 धावा धावफलकावरती झाल्यात. लाजवाब स्ट्रोक होता. स्टँड अँड डिलिव्हर, हँड हँडसम, ह्यूज.
6 मध्ये 10 करायचे. चला स्पीडअप घ्या. विनंती असेल टीम लालबाग लेजंड, शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल, कारण 6 मध्ये 10 धावांची गरज आहे. सुशांत जाधव या खेळाडूवरती कर्णधाराने विश्वास दाखवलाय, त्याला आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. 6 मध्ये 10 ची गरज. भूपेंद्र नाचनकर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल कहार, त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल राहुलचा. 6 मध्ये 10 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. भूपेंद्र नाचनकर या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, त्याच्या बॅटमधून देखील मोठा प्रहार येऊ शकतो या मॅच मध्ये. 6 बॉल 10 रन. श्रीमंत समर्थ हा संघ, शेवटचे 6 बॉल शिल्लक, 10 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सुशांत जाधवकडे चेंडू सुपूर्त केलाय, कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. या पुढील सामना टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध विदिशा स्टार. चला स्पीडअप घ्या. विनंती आहे टीम लालबाग लेजंड. लालबाग लेजंड विनंती असेल स्पीडअप घ्या. 6 मध्ये 10 ची गरज सामना जिंकण्यासाठी. श्रीमंत समर्थ, भूपेंद्र नाचनकर आहेत स्ट्रायकिंग एंडला. राहुल कहार नॉन स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. तो राहुल आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. सुशांत जाधवचा पहिला बॉल. 6 मध्ये 10 ची गरज. भूपेंद्र नाचनकरच्या बॅटमधून एखादा मोठा प्रहार. मॅच ऑन. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळू शकतं प्रेक्षकांना. प्रेक्षक देखील त्याचीच आतुरता करतायत. सहा बॉल 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. टीम श्रीमंत समर्थ. सुशांतचा पड पुढचा बॉल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. भूपेंद्र नाचनकर आता मात्र बाद झालेत. 5 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे 10 धावांची. पाच मध्ये 10 धावांची गरज. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय श्रीमंत समर्थ या संघाकडून. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला भूपेंद्रचा धावबादच्या स्वरूपात. आता मात्र हा फलंदाज माघारी परतलाय. 5 आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय टीम श्रीमंत समर्थ या संघाकडून. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण, राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका 2024 ही स्पर्धा. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. सामना क्रमांक 5 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये 10 करायच्या होत्या. आता मात्र व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ व्हाईट बॉल. मॅच ऑन. राहुल कहारने रिव्ह्यू घेतला. व्हाईट बॉल दिलाय पंचांनी देखील. मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे 6 बॉल शिल्लक. 6 मध्ये जिंकण्यासाठी आता गरज आहे 9 धावांची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत राणे. 6 मध्ये 9 ची गरज आहे. मॅच ऑन. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल वरती मॅचचं समीकरण बदलतंय. राहुल कहार त्याच्या पॅड मधून एक चौकार आलाय. तोच फलंदाज आता मात्र स्ट्रायकिंग एंडलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. अनुपम अपार्टमेंटला सलामी देणारा फटका. पंचांचा इशारा. 2 धावा. खेळाडूंना देखील वाटतंय एखादा मोठा प्रहार राहुलच्या बॅट मधून येऊ दे. प्रेक्षकांना देखील वाटतंय कारण त्याचे चाहते आहेत. मॅचचं समीकरण 5 बॉल 7 धावांची गरज. आज बॉल मध्ये 7 करायच्या जिंकण्यासाठी टीम श्रीमंत समर्थ. सुशांत जाधव या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय. कर्णधाराने त्याच्याकडे चेंडू सुपूर्त केला हे षटक हाताळण्यासाठी. पाच मध्ये 7 ची गरज. 5 बॉल. साईड स्क्रीनला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती असेल प्लीज आपण थोडं सहकार्य करा.
पुढचा बॉल हेलिकॉप्टर गेलाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. राहुल कहारच्या बॅट मधून दान 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 दणदणीत चौकार. यासाठी जाणला जातो हा खेळाडू. त्याच्याकडे आहे पॉवर, त्याच्याकडे आहे ताकद, त्याच्याकडे आहे नजाकत. नाव आहे राहुल कहार. ऍक्शन रिप्ले. हेलिकॉप्टर शॉट. ज्या शॉटने तुम्हा सगळ्यांना वेळ लावलंय तो शॉट राहुल कहारच्या बॅट मधून आला आणि म्हणूनच की काय त्या बॉल वरती आलाय चौकार. प्रसाद सहस्त्रबुद्धे त्यांची ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. चौकार ते नोंदवतायत. मॅचचं समीकरण बदललंय. शेवटचे 4 बॉल 3 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी टीम श्रीमंत समर्थ. पुढचा बॉल. आता मात्र पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 4 बॉल 2 धावांची गरज. राहुल कहार भोपी. 4 मध्ये 2 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम श्रीमंत समर्थ. बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थांबवलंय त्या ठिकाणी. 1च धाव मिळेल. मॅचचं समीकरण आता मात्र बदललंय. शेवटचे 3 बॉल शिल्लक. 1 धावेची गरज आहे. शैलेश शेडगे प्रोत्साहन देत आहेत, मार्गदर्शन करतायत आपल्या संघाला. श्रीमंत समर्थ संघ. तीन मध्ये 1 धावेची गरज. संकेत राणे त्याच्या बॅट मधून विनिंग फटका पाहायला मिळेल का? आणि आता मात्र पंचांकडे अपीलला दिली नाहीये दाद. धाव केली आहे पूर्ण. सामना जिंकलाय टीम श्रीमंत समर्थ. कॉंग्रॅच्युलेशन श्रीमंत समर्थ. हार्ड लक टीम लालबाग लेजेंड. Helicopter collector et dans la Willy William Elon 5 certifié just winner. विनंती असेल आमच्या मंडळाचे सल्लागार माननीय श्री रणजित एकावडे साहेब